नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी पूनम फडतरे। कट्टर राजकीय विरोधक एकत्र आले असून माजी आमदार संभाजी पवार आणि खासदार संजय काका पाटील यांची भेट झाली आहे। तर सांगली लोकसभा निवडणुकीत संभाजी पवार यांनी खासदार संजय काका पाटील यांना पाठिंबा दिला आहे। सांगलीत राजकीय भूकंप झाला असून कट्टर राजकीय विरोधक एकत्र आले आहेत। माजी आमदार संभाजी पवार आणि खासदार संजय काका पाटील यांची भेट झाली असून मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांची शिष्टाई कामाला आली असून सांगली लोकसभा निवडणुकीत माजी आमदार संभाजी पवार यांनी भाजपा खासदार संजय काका यांना पाठिंबा जाहीर केला आहे। या पाठिंब्यामुळे भाजपाला मोठा दिलासा मिळाला आहे। माजी आमदार संभाजी पवार यांच्या घरी भाजपा आमदार सुरेश हळवणकर, खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील यांनी संभाजी पवार यांची भेट घेतली। त्यानंतर पत्रकार परिषद झाली। यावेळी पैलवान गौतम पवार, पैलवान पृथ्वीराज पवार हेही उपस्थित होते। पक्षाचे वरिष्ठ आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश हळवणकर साहेबांनी पक्षाच्या आणि आमच्या भूमिकेबद्दल कल्पना दिलेलीच आहे। त्या भूमिकेला साजेशी असं आम्ही काल सर्व कार्यकर्त्यांची मतंही आजमावून घेतलेली आहे आणि त्या भूमिकेशी सर्व आमचे कार्यकर्ते मनापासून ठाम आहेत की निवडणूक जी आहे लोकसभेची, त्या निवडणुकीमध्ये अगदी प्राणपणानं आणि उत्साहानं सहभागी होऊन दोन्ही मतदारसंघांमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आणि शेजारच्या हातकणंगले मतदारसंघामध्ये युतीच्या दोन्ही उमेदवारांचा ताकदीनं प्रचार करणे व दोन्ही उमेदवारांना युतीच्या मताधिक्य मिळवून देणे यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत। सगळ्यांना अगदी मनापासून ही भूमिकाही पटलेली आहे आणि त्यामुळं आज आम्ही हा निर्णय तुमच्या सगळ्यांच्या समोर जाहीर करतोय। अगदी आजपासूनच हळवणकर साहेबांच्या, सुधीर दादांच्या, संजय काका आणि दिनकर तात्यांच्या या उपस्थितीमध्ये आम्ही आजपासून संजय काकांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ आणि पूर्ण ताकदीनं आम्हाला मानणारा वर्ग, मतदार, आम्हाला मानणाऱ्या सर्व संघटना या भारतीय जनता पार्टीच्या आणि संजय काकांच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभा करू। असं नाही, काही घटना घडली त्यामुळे मी नाराज होऊन थांबलो, एवढंच विषय। पण आता नाराजी दूर झालेली नाही, अनेक चांगल्या वाईट या सांगली जिल्ह्याचे आमचे अतिशय वरिष्ठ नेते होते। काही थोडेसे मधल्या काळामध्ये कटुता किंवा मतभेद झाले, त्यामुळे आमच्यापासून थोडेसे वेगळे झाले। काल राज्याच्या मुख्यमंत्री आणि या राज्याचे महसूल मंत्री यांनी आप्पांशी संवाद साधला आणि आप्पांना विनंती केली की आता ही जी निवडणूक आहे या निवडणुकीसाठी आप्पांच्यासारखा एक लोकप्रिय नेता भारतीय जनता पार्टी संजय काकांच्या बरोबर असणं आवश्यक आहे आणि आप्पांनी ती विनंती मान्य केली आणि या निमित्ताने आज
आप्पांनी संजय काकांना पाठिंबा देण्याच्या निमित्तानं आपले सगळे पत्रकार बांधवांना या ठिकाणी बोलवलं. संजय काका, सुधीर साहेब, पंकज आले आणि सगळेच या ठिकाणी या निमित्ताने आलो. लवकरच पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक व्यापक मेळावा हे पृथ्वीराज आणि गौतम आप्पासाहेब संयुक्त मेळावा घेतील. 21 तारखेला सकाळी 11 वाजता सांगली, मिरज, कुपवाड ही एक शेवटची माननीय मुख्यमंत्र्यांची सभा सांगलीमध्ये होते. प्रचाराची सांगता. सांगता, प्रचाराची सांगता. कारण आता प्रचाराला कमी दिवस लागले आणि त्या दिवशी पवारसाहेब हे स्वतः व्यासपीठावर उपस्थित असतील. सांगलीकरण जनतेला आव्हान करतील. हा देश नरेंद्र मोदींच्या ताब्यामध्ये देणं आवश्यक आहे असं सामान्य जनतेचं मत हे देशभरातलं आहे. सांगलीकरांनाही हा मेसेज आप्पा या निमित्तानं देतील.